नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता कात टाकू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्याही वाढीस लागली आहे. कळवा प्रभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी ज्या लोकांनी आमचा पक्ष सोडून सत्ता गाठली आहे त्यांचे आम्ही पाणीपत करू. कळव्यातील 16 नगरसेवक हे आमचेच असतील असं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कावेरी सेतू येथील कार्यालयामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ॲडव्होकेट कैलास हावळे यांनी दीपावली स्नेहसंमेलन आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ऋता जितेंद्र आव्हाड, नताशा जितेंद्र आव्हाड, माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका वर्षा मोरे, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कळवा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा कर्लात, प्रशांत जाधव, सुरेश साळवे, साहिल यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांना मनोज प्रधान यांनी प्रवेश दिला. या प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान यांनी कळवा हा भाग आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदारसंघ आहे. येथील 9 नगरसेवक पक्ष सोडून सत्तेकडे गेले, पण त्यांना हे कळलेच नाही की इथे जी ताकद होती किंवा आहे ती डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचीच आहे. आजची परिस्थिती पाहता त्या 9 जणांसोबत कोण गेलं हे माहीत नाही, पण जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि सामान्य लोक आमच्यासोबत आहेत, आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे आम्ही ठामपणे सांगतो की आता 100 दिवसांचे लक्ष्य आहे. येथील 16 पैकी 16 जागा आम्हीच जिंकणार. आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा आहे की आम्ही आम्हाला सोडून गेल्याचेच पाणीपत केल्याशिवाय शांत बसणार नाही. आम्ही बूथनुसार काम करायला सुरुवात केली आहे. आता आम्ही बाकीच्या सर्वांचे पाणीपत करू असं देखील त्यांनी यावेळी सांगितले. की हे कळवा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. आव्हाड साहेबांचा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे इथे प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इथे 9 नगरसेवक आपल्याला पक्षाला सोडून सत्तेकडे गेले, पण त्यांना हे कळलंच नाही की जी ताकद होती ती खऱ्या अर्थाने आव्हाड साहेबांची होती. आज तुम्ही माहोल बघताय, त्या 9 लोकांबरोबर कोण गेलं मला माहित नाही, पण एकूण एक कार्यकर्ता आणि जास्तीत जास्त लोक आज या ठिकाणी सामील राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत. नवीन प्रवेश झालेले आहेत, त्यांना नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे उत्साहाचं वातावरण येतं आपण सगळे बघताय. मी तुम्हाला एकच सांगतो, 100 दिवसाचं टार्गेट आहे. 16च्या 16 सीट या कळव्यामध्ये आम्ही काढणार. उत्साह तुम्ही बघताय ते अशा जोमाने आणि उत्साहाने आलेले आहेत की जे आपल्याला सोडून गेले त्यांचं पाणीपत केल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही. आता उद्यापासून आम्ही दर बूथवर काम करायला सुरुवात करणार आहोत, याद्यांवर काम करायला सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये महिला तुम्ही बघताय किती मोठ्या प्रमाणात आहेत, युवक आम्हाला जोडले गेलेले आहेत, विद्यार्थी आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही सगळे मिळून एक जबरदस्त संघटन या कळव्यात सुरू करू आणि बाकीच्या सगळ्यांचं पाणीपत करू. एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेने आपला दवाखाना उपक्रम सुरू केला होता. शहरातील 40 ठिकाणी सुरू असलेल्या दवाखान्यांमधील कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचे 6 महिन्याचे वेतन थकले आहे. महापालिकेने कंपनीकडून दंड वसूल करून कंपनीला काळ्या यादीत टाका, अन्यथा महापालिकेवरती मोर्चा काढू असा इशारा भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी खोपट येथील भाजप कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद या जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. आपल्या दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या परिचारिकांचे पगार थकवल्याने त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. शहरात 40 ठिकाणी सुरू असलेल्या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचं 6 महिन्यांचं वेतन थकलेलं आहे. हे वेतन मिळवून देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. आपला दवाखाना उपक्रम राबवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने बंगळुरू येथील मेडको नावाच्या कंपनीला कंत्राट दिलं होतं. ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होतं, मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडले. तत्पूर्वी मागील 6 महिन्यांचे वेतन देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलं नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील कोरडी गेली आहे. या कंपनीला 56 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं असलं तरी कंपनी महापालिकेला दाद देत नाही असा आरोप केळकर यांनी केला आहे. महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा फार बोजवारा उडालेला आहे. एवढा वाजत गाजत 40 ठिकाणी यांनी आपला दवाखाना सुरू झाले, ते पूर्ण बंद पडले. यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मेडको कंपनी कुठली बेंगलोरची आहे, त्याचा ऑक्टोबरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे. पण त्याच्या आधीच हे बंद पडले, निघून गेले. आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत, ANM, GNM, प्रत्येक आपल्या दवाखान्यामध्ये यांना 6 महिन्याची पगार दिलेले नाही. दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं. असं समोर आले की हा मेडको महापालिकेला दाद देत नाही, यांचे पगार करत नाही, त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा, याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय. 56 लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे, तो वसूल करा त्याच्याकडून आणि पहिले यांचा पगार करा, अन्यथा या सगळ्या ANM आणि GNMच्या ज्या परिचारिका आहेत, शेवटी या कष्टकरी आहेत, कष्ट करून तिथे काम करत आहेत त्या, आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं, पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन करायला लागेल त्यांना. आणि त्याच्यामुळे महापालिकेने त्वरित, हा अतिशय गंभीर विषय आहे, ही काय महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही की आता हा आपला दवाखाना सुरू केला, आता तो बंद झाला, आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी. आम्हाला जनतेच्या करता, गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे, अशा प्रकारचे यंत्रणा नको आहेत. आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी. दिवाळीचा आनंद घेण्याच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरातील पर्यावरण विनियमाचा भंग चिंताजनक पातळीवरती झाला आहे. शहरभरात गाण्यांचे कार्यक्रम, कर्कश आवाज करणारे स्पीकर्स, रात्रभर सुरू असलेली ध्वनी प्रदूषणाची घटना, फटाक्यांची बेछूट आतिषबाजी आणि झाडांवर लावलेली विद्युत रोषणाई यामुळे नागरिक, वृद्ध, लहान मुलं आणि रुग्ण यांचा त्रास वाढला आहे. गेल्या काही दिवसात शहरभरात विविध सोसायट्या, दुकाने आणि रस्त्यांवर होर्डिंग व बॅनरबाजीचे शहराचे सौंदर्य धोक्यात आलेले आहे. झाडांवर बांधलेले दिवे आणि वायरमुळे झाडांना प्रत्यक्ष हानी पोहोचल्याची अनेक ठिकाणी नोंद झालेली आहे. यामुळे शहरात हरित दिवाळी साजरी करण्याचा उद्देश कोलमडल्याचं चित्र आहे. पर्यावरण अभ्यासक प्रशांत सिनकर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. सिनकर यावेळी म्हणाले की ठाणे शहर हे राज्यातील पर्यावरण संवेदनशील आणि नागरिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. नागरिक सतत पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्नशील असतात, पण प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही तर हे प्रयत्न कोलमडतात. झाडांवर विद्युत रोषणाई पूर्णपणे बंद करावी, ध्वनी आणि वायू प्रदूषणावरती कडक नियंत्रण ठेवावे आणि हरित सण उपक्रम प्रभावीपणे राबवावे. त्यांनी ठाणे शहरातील स्थानिक प्रशासनाला आणि अधिक सक्षम करण्यासाठी अतिरिक्त निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची शिफारस केली आहे. प्रत्येक सणाच्या काळात पर्यावरणपूरक कार्यक्रमांचं नियोजन व नियंत्रण सुनिश्चित करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. महिला विकास परिवाराने गेली 7 वर्ष महिला बचत गटातील
सदस्यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ विक्री केंद्र चालवून शेकडो महिलांना रोजगार दिला आहे. यंदा दिवाळीच्या 5 दिवसात 8 स्टॉलवर तब्बल 15 लाखांची उलाढाल झाल्याची माहिती संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. ठाण्यातील महिला विकास परिवाराशी ठाण्यातील अनेक महिला बचत गट जोडले गेले असून शेकडो महिला या परिवाराच्या सदस्य आहेत. परिवाराने राबवलेल्या उपक्रमातून वर्षभर या महिलांना रोजगार मिळत असतो. गेली 7 वर्ष दिवाळी फराळ विक्री केंद्रातून 3000 महिलांना रोजगार मिळाला असून 80 लाखांच्या वर त्यांची उलाढाल झालेली आहे. या उपक्रमाबाबत बोलताना केळकर म्हणाले की शहरात यंदा 8 फराळ विक्री केंद्र चालवण्यात आली आहेत. सुमारे 400 महिलांपैकी काहींनी फराळ तयार केला तर काहींनी त्याचं पॅकिंग केलं तर काहींनी विक्री केंद्रावरती आपलं योगदान दिलं आहे. हा फराळ दर्जेदार आणि वाजवी दरात मिळत असल्याने नागरिकांनी केंद्रांना उदंड प्रतिसाद दिला आहे. दिवाळीच्या 5 दिवसात या व्यवसायातून 15 लाखांची उलाढाल झाली असून मिळालेला नफा महिलांना वाटण्यात आला. प्रत्येक महिलेला 14 ते 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड झाल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. आमचा महिला विकास परिवाराच्या माध्यमातून 7 वर्षापासून सुरू केलेला दिवाळी फराळ विक्रीचा उपक्रम अतिशय यशस्वी झाल्याचं आम्हाला यावर्षी दिसून आलंय. जवळजवळ 8 ठिकाणी आम्ही दिवाळी फराळ विक्रीचे स्टॉल लावले होते महिला विकास परिवाराच्या माध्यमातून. आणि या माध्यमातून बचत गटामधल्या आमच्या ज्या महिला आहेत, ज्या आमच्या सदस्य आहेत महिला विकास परिवाराच्या, अशा 350 ते 400 महिलांना या आठवड्याभरामध्ये चांगला रोजगार उपलब्ध झाला. म्हणजे प्रत्येक आमच्या महिला भगिनीने 15,000पर्यंत तरी रोजगार तिने या विक्रीतून केला असेल. काही महिलांनी फराळाची निर्मिती केली, काही महिलांनी पॅकिंग केलं आणि काही महिला ज्या आहेत त्या या निरनिराळ्या ठिकाणी ज्या आम्ही महिला विकास परिवारचे जे विक्री केंद्र उभारलेली होती त्या ठिकाणी त्या महिलांनी सहभाग केला आणि जवळजवळ 350च्या वर महिलांना याचा उपयोग झाला. 15 लाखाच्या वर एकंदर टर्नओव्हर गेल्या 5 दिवसामध्ये झाला. मला वाटतं की हा महिला सक्षमीकरणाचा जो आमचा प्रयोग आहे किंवा उपक्रम आहे म्हणा, तो निश्चितपणे या माध्यमातून यशस्वी झालेला दिसतोय. सर्वच महिलांनी महिलांकरता महिलांच्या रोजगारासाठी निर्माण केलेलं केंद्र, याच्यामध्ये जे नफा मिळाला तो सगळा महिलांनाच देण्यात आल्यामुळे अतिशय आनंदाची दिवाळी जी आहे ती आमच्या या महिला भगिनींना निश्चितपणे झाली. दिवाळी सण म्हणजे आनंद आणि एकता संस्कृतीचा उत्सव. या उत्सवाला ऐतिहासिक आणि देशभक्तीचा रंग देत हनुमान मित्र मंडळाने यंदा राजगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे. गेली 14 वर्षाची परंपरा जपत वेगवेगळे गडकिल्ले हनुमान मित्र मंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहेत. त्यातील कोपरी पारशीवाडी परिसरामध्ये या गडाची प्रतिकृती साकारण्यात आली असून या उपक्रमाने परिसरातील नागरिकांचे पूर्णतः लक्ष वेधून घेतलं आहे. या मंडळाची ही कल्पक आणि कलात्मक सजावट चर्चेचा विषय ठरली आहे. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आरंभिक राजधानी गड म्हणून इतिहासात विशेष ओळखला जातो. हाच तो गड जिथे महाराजांनी अनेक निर्णायक निर्णय घेतलेत, स्वराज्याचा पाया रचलाय. या गौरवशाली इतिहासाचा अनुभव मंडळाने आपल्या सजावटीतून जिवंत केला आहे. बुरुज, दरवाजे, राजवाडा, महादरवाजा, तोफा आणि गडाचा परिसर यांचे सूक्ष्म आणि नाजूक स्वरूप देखील दर्शन पाहणाऱ्यांना जरूर महाराजांच्याच काळात नेऊन ठेवते. सजावट तयार करण्यासाठी मंडळातील अनेक तरुणींनी जवळपास 3 आठवडे दिवसरात्र मेहनत घेतली. त्यांनी इको फ्रेंडली साहित्यांचा वापर करून पर्यावरणपूरक रचना उभी केली आहे. प्रकाश योजनेमुळे रात्रीच्या वेळी हा गड जणू प्रकाशात न्हाऊन निघतो आणि त्यांचा देखावा सह्याद्रीच्या पर्वतरांगातील खऱ्या राजगडाची आठवण करून देतो. या उपक्रमाचा उद्देश केवळ आकर्षक सजावट सादर करणे नसून तरुण पिढीला इतिहासाची आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा देणं हा आहे. मंडळाने समाजात देशभक्ती, एकता आणि इतिहासाचा आदर हा या मूल्यांचा संदेश पोहोचवत आहे. इतिहासाचा आदर या मूल्यांचा संदेश पोहोचवत आहे. मंडळाने समाजात देशभक्ती, एकता आणि इतिहासाचा आदर या मूल्यांचा संदेश पोहोचवला आहे.
मला किल्ला बनवायला लगभग 2 आठवडे लागले आणि आम्ही या किल्ल्यामध्ये शाडू मातीचा, नॉर्मल मातीचा, रॅबिटचा वापर केला. आम्ही डोंगर बनवायला रॅबिट टाकलाय खालती आणि त्याच्यावरती मातीचा थर दिलेला आहे. भुसा वापरलाय, शाडू माती वापरले भिंत बनवायला. आम्ही किल्ल्याला प्रत्यक्षात भेट देऊन आलो पहिले आणि मग किल्ल्याची माहिती काढली नेटवरून, वाचलं पुस्तकां वगैरे मध्ये. मग त्या बेसिसवरती आम्ही किल्ला बनवलेला आहे आणि बघून विचार करून नीट की कोणती माहिती नीट आहे. वेगवेगळ्या सोर्सेसचा वापर केला, ChatGPTचा पण वापर केला. युवा पिढीला हेच सांगू की परंपरा जपली पाहिजे. महाराजांनी एवढं करून ठेवलं आपल्यासाठी. दरवर्षी किल्ला बनवतात. आता आम्ही शिकलो, आमच्या पहिल्या पिढीने बनवले, आम्ही त्यांच्याकडे बघून शिकलो. तर आमच्या इथे दुसरी पिढी तयार होते, तेही आमचं बघून शिकतील. परंपरा जर चालू ठेवली तरच ती पुढे जात राहील. त्यांनी अभ्यास केला पाहिजे, बनवला पाहिजे किल्ले वगैरे. नमस्कार, माझं नाव आनंद अरुण पोखरकर. तर किल्ल्याचा अभ्यास आम्ही नेटवर वगैरे माहिती काढली आणि प्रत्यक्षात आम्ही मे महिन्यात वगैरे गेलेलो. 24 आणि 25 2 दिवस आम्ही तिथे राहिलो. किल्ल्यावर जायला जशा 2-3 वाटा आहेत. तर आम्ही पाली दरवाजाने गेलेलो आणि पद्मावती मंदिरात आम्ही राहिलो. एक रात्र तिथे काढली. मग दुसऱ्या दिवशी बालेकिल्ला वगैरे त्या साईडला संजीवनी माची आहे, इकडे शिवळ्या माची वगैरे करून बालेकिल्ला करून दुसऱ्या दिवशी आम्ही उतरलो. हाच आमचा संदेश हाच असतो की लोकांना जास्तीत जास्त किल्ल्यांची माहिती मिळाली पाहिजे, महाराजांची माहिती समजली पाहिजे. त्यामुळे आम्ही जास्त करून जे किल्ले लोकांना जास्त माहिती आहेत तेच किल्ले जास्त आम्ही सादर करतो लोकांसमोर. जसं की मागच्या वर्षी आम्ही तोरणा केला, यावर्षी राजगड, त्याच्या आधी मुरुड जंजिरा केलेला. तर लोकांना फक्त किल्ल्याची नावं माहिती आहेत, पण त्यामागचा इतिहास बऱ्यापैकी माहिती नसतो. तर आमचा प्रयत्न हाच असतो की किल्ल्याचं नावासोबत त्याची माहिती पण लोकांपर्यंत जावी. ठाणे शहरातील वर्तकनगर येथे गेल्या 10 वर्षांपासून दिवाळीनिमित्त मुलांनी यावर्षी माहुली किल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे. ऐतिहासिक किल्ला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील शहापूर आसनगाव रस्त्यावर आहे. हा किल्ला म्हणजे 3 शिखरांचा समूह आहे. माहुलीगड मध्यभागी तर पळसगड उत्तरेला आणि भंडारगड दक्षिणेला आहे. हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला मानला जातो आणि ट्रेकिंग, गिर्यारोहणासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील घरकुल मित्र मंडळाने ह्या किल्ल्याची माहिती देऊन परिसरातील मुलं आणि तरुणांनी तयार केलेला 10 बाय 25 चौरस फूट 3.5 फूट उंच माहुली किल्ल्याची प्रतिकृती येथे तयार केली आहे. या किल्ल्याचा इतिहास 15व्या शतकापासून सुरू आहे. सुरुवातीला तो मुघलांच्या ताब्यात होता आणि नंतर निजामशहांच्या ताब्यात आला. 1658 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मुघलांकडून जिंकला, परंतु पुरंदरच्या तहानुसार तो परत करण्यात आला. 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी तो परत मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला, ज्यामुळे अनेक मराठा सैनिक मृत्युमुखी पडले. अखेर 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी किल्ला जिंकला आणि तो स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला. हा किल्ला 1817 पर्यंत शिवाजींच्या वंशजांच्या ताब्यात राहिला आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात आला. या किल्ल्याचा आणखी एक इतिहास आहे. असं म्हटलं जातं की राजमाता जिजाऊ गर्भावस्थेत असताना काही दिवस इथे राहिल्या होत्या. याविषयीची अधिक माहिती स्थानिक रहिवासी मनश्री बर्डे आणि मंदार बर्डे यांनी दिली आहे. मला आता ऑफिसला आहे ते. हा, प्रथमेश म्हणून पण आहे. हा. प्रथमेश म्हणून पण आहे, बरोबर. शेवटचं 5191 आहे. बरोबर बरोबर. प्रथमेश पण आहे. अवधूत जो आहे तो मेन यांचा हे आहे, म्हणजे अवधूत भरतो म्हणून. आणि प्रथमेश बरोबरचे कार्यकर्ते आहेत. नमस्कार, जय शिवराय. माझं नाव मंदार बर्डे आहे आणि आता आपण जिथे आहोत ती वास्तू आहे वर्तकनगर एरियामधील, ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील घरकुल मित्रमंडळ म्हणून जी सोसायटी आमची, या सोसायटीच्या बाजूची ही वास्तू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहत आहात की माझ्या मागे जो किल्ला बनवलेला आहे तो आमच्या सोसायटीतल्या बालकलाकारांनी, जवळजवळ 8 ते 10 जण आहेत. हे 10वं वर्ष आहे. मला सांगायला खूप प्राऊड फील होतो. आमचा नॉर्मल सपोर्ट त्यांना असतो, पण त्या बालकलाकारांनी यावर्षी माहुलीगड या गडाची निर्मिती इथे केलेली आहे, प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन साकारण्याचा प्रयत्न करते ती आमची घरकुल सोसायटी आणि त्याचे हे बालकलाकार. तर हा माहुलीगड इथे आपण पाहू शकता माझ्या मागे. कसं आहे ना साहेब की ह्या ठिकाणी जो आपण किल्ला बनवलेला आहे हे आमचे 10 वर्षाचा, ह्याच्या मागे एकच आमचा संकल्प आहे की लक्षात घ्या, महाराजांनी जी संस्कृती जपलेली आहे, जे महाराजांची शिकवण आहे, ही आपण नेहमी बोलतो, पण आज आपण जर पाहतो तर पालक आपल्या मुलांना
हातात जर काही रडलं किंवा हट्ट केला तर मोबाईल देतात आणि आजकालची ही छोटी पिढी आहे ना, ही मोबाईलमध्ये अडकलेली आहे. आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही इथे या, आमच्या मंडळाला तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही ह्या गोष्टींमध्ये या आणि महाराजांची संस्कृती जी आहे ना ती जपण्याचा प्रयत्न करा, ती वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण शिवराय नसते तर कदाचित आज आपण इथे नसतो असं मला अगदी ठामपणे म्हणायचं आहे. त्यांच्या काही शिकवणी आणि त्यांच्याचं स्वराज्य ही माझी श्रींची इच्छा, ही जे ते त्यांचं महत्त्वाचं वाक्य होतं हे आज कुठेतरी लुप्त होत चाललं आहे. आमचा एकच संकल्पना आहे, आमचा एकच प्रमुख उद्देश आहे की लहान मुलांना ह्याची शिकवण मिळावी आणि कुठेतरी त्यांच्या मनात ती रुजत जावी आणि त्याचं पालन व्हावं, इतकंच आमची इच्छा आहे. तर नमस्कार, जय शिवराय. माझं नाव मनश्री बर्डे. तर घरकुल मित्र मंडळमधून आम्ही तुमचं स्वागत करतो. तर यावर्षी आम्ही माहुली हा किल्ला बनवला आहे. आमची घरकुल मित्र मंडळाची संकल्पना हीच असते की जे दुर्लक्षित किल्ले आहेत, आपल्या महाराजांचे 350हून जास्त अधिक किल्ले आहेत, पण जे दुर्लक्षित झालेत सध्याच्या परिस्थितीमध्ये, ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सो यावर्षी आम्ही माहुली हा गड बनवला आहे, जसं तुम्ही बघू शकता मागे. ह्याचा मागचा उद्देश असाच आहे की तुम्ही बघाल तर लहान मुलांना तुम्ही आजही विचाराल तर त्यांना मोजकेच गड किल्ले माहिती असतील, की नॉर्मल ते बोलतील की प्रतापगड, सिंहगड, रायगड असेच गड त्यांना माहिती असतील. पण जर तुम्ही बघाल तर आपल्या महाराजांचे 350हून अधिक किल्ले आहेत आणि त्यांचा इतका मोठा इतिहासात वाटा आहे, तरी लोकांना, मुलांना ते माहिती नाही आहे. तर आमचा तोच संकल्प असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे आणि आम्ही जे बनवले ते त्यासाठीच बनवले. 9 ते 10 लोकांचे आमचा ग्रुप आहे. त्यात पण आमच्यात 2-3 लोकच आम्ही कॉलेज आणि स्कूलमध्ये आहेत, बाकी सगळे वर्किंग ऑफिस वगैरे करतो. तर आम्ही हा किल्ला एका आठवड्यात, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की रात्रीतच बनवला आहे, कारण की सगळे ऑफिसला जाऊन यायचे, मग आम्हाला फक्त रात्रीचाच वेळ मिळायचा. तर आम्ही तसं मॅनेज करून एका आठवड्यात करायचा प्रयत्न केला. म्हणजे आता रिसेंटली 2 दिवस पाऊस पडलाच, तर तेच झालं की या बाजूने वगैरे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला, पण तरी आम्ही, तुम्ही बघू शकता, आम्ही मंडप वगैरे पण घातला आहे यावर्षी. तर आमचं तेच होतं की पाऊस जरी आला तरी आपण थोडं तयारीत राहूच. तर जरी पाऊस आला तरी आम्ही आमचा प्रयत्न काही बाजूला ठेवले नाही. माझं आव्हान आहे, आमच्या सगळ्यांचं आव्हान आहे की जे मुलं आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जनरेशनमध्ये गुंतलेले आहेत, जे कधी ट्रेकिंग त्यांना माहिती नाही आहे, किल्ला बघणं माहिती नाही आहे, महाराजांची संस्कृती माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी माझे एक आव्हान आहे की त्यांनी हा किल्ला नक्की येऊन पाहावा आणि हा इतिहास महाराजांचा आमच्याकडून जाणून घ्यावा. आणि जर त्यांना पॉसिबल झालं तर त्यांनी या किल्ल्याला नक्की भेट द्यावी आणि तिकडे जाऊन प्रत्यक्षात या गोष्टी अनुभव घ्यावा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.